शिक्षणासाठी चांगली स्कूल शोधताय? तब्बल 44 वर्षांचा अनुभव असणारे इचलकरंजी मधील कोहिनूर क्लासेस आता सुरू करत आहेत कोहिनूर प्री स्कूल। या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता। कोणतेही डोनेशन घ्यायची गरज नाही। येत्या गुढीपाडव्याला जर तुम्ही ऍडमिशन केलात तर तुम्हाला 13,000 फी ऐवजी फक्त 10,000 फी भरावी लागणार आहे। एवढंच नाही तर त्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म, स्कूल बॅग आणि पुस्तके हे देखील मिळणार आहे। या प्री स्कूलची वैशिष्ट्य म्हणजे मुलांसाठी सेफ आणि सिक्युअर वातावरण असणार आहे। तसंच इथला स्टाफ सुद्धा क्वालिफाईड आणि मुलांच्या बाबतीत अगदीच केअरिंग असणार आहे। त्यासोबतच अगदी 24 तास आपली मुलं सीसीटीव्हीच्या कक्षेमध्ये असणार आहेत। त्यामुळे काळजीचं कोणतं कारणच उरत नाही। मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढ व्हावी म्हणून इथे इंडोर आणि आउटडोर गेम सुद्धा घेतले जाणार आहेत। तसेच वेळोवेळी त्यांच्या पालकांसोबत संपर्क सुद्धा साधला जाणार आहे। आवडलं ना तुला हे प्री स्कूल? मी तर माझ्या मुलाचं कोहिनूर प्री स्कूल मध्ये ऍडमिशन फिक्स केलंय। तुम्ही कधी करता? तर मग लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा। नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला। आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी। चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी। विना परवाना रस्ता खुदाई प्रकरणी दंडासह खुदाई चार्जेस वसुली करा। उमाकांत दाभोळे यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार, तातडीच्या कारवाईची मागणी। इचलकरंजी शहरातील सुरू असलेल्या रस्ता कामांदरम्यान विना परवाना करण्यात येत असलेल्या रस्ता खुदाई प्रकरणी भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी मेलद्वारे तक्रार करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। दाभोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार औद्योगिक महामंडळ CETP यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते CETP प्रकल्प परिसरापर्यंत सुमारे 1 किलोमीटरहून अधिक अंतरावर विनापरवाना रस्ता खुदाई करून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। संबंधित कामासाठी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडे चौकशी केली असता परवानगी दिलेली नाही समजते। विशेष म्हणजे याच मार्गावर सध्या महानगरपालिकेकडून रस्ता सुधारणा व नूतनीकरणाचे काम सुरू आहे। अशावेळी परवानगीशिवाय सुरू असलेली खुदाई ही चालू कामात अडथळा निर्माण करत असून त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याबरोबरच पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचे दाभोळे यांनी नमूद केले आहे। यासोबतच लवकरच पावसाळ्याचा हंगाम सुरू होणार असल्याने अधिक गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। रस्ता काम वेळेत पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात खड्डे, पाणीसाठा, चिखल आणि अपघातांची शक्यता वाढून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिलाय। या पार्श्वभूमीवर विनापरवाना खुदाई प्रकरणी तात्काळ चौकशी करावी, संबंधित संस्था, ठेकेदारावर कठोर दंडात्मक कारवाई करावी, दंडासह संपूर्ण खुदाई चार्जेस वसूल करावेत। सुरू असलेल्या रस्ता कामात अडथळा येऊ नये यासाठी संबंधित काम तात्काळ थांबवावे। खुदाई केलेला रस्ता तातडीने पूर्ववत करून घ्यावा। दरम्यान या प्रकरणामुळे शहरात नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून नियमबाह्य कामांवर अंकुश ठेवावा अशी मागणी जोर धरत आहे।